चला आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागू. आपल्याला गेट बंद करायचं आहे. अजून आपल्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. ऑलरेडी 11:30 वाजले आणि हे बघा उडवी कशी मस्त लादले. ही आहे लाडघर ब्राह्मणवाडी. हा रस्ता कुठे जातो? हा नाही नाही नाही, हा सरळ बुरंडीला ना. आणि हा दापोली. पुढे पेट्रोल पंप आहे का? अच्छा आहे, तसं आहे. पुढे मग कुठे मिळेल? दापोलीला आहे ना. ओके, थँक्यू. तर इकडून आपण आलो आणि हा रस्ता चालला दाभोळकडे. मागे जो होता तो दापोलीकडे. तर आता आपण पोचलो आहोत तामस तीर्थाला. आणि हे स्वयंभू श्री वेळणेश्वर देवस्थान आहे. पांडवकालीन आहे असं म्हटलं जातं. तर आता आपण इथपर्यंत आलोय. महादेवाचं देवस्थान आहे आणि आपण दर्शन न घेता जाणं बरोबर नाही. तर हे आहे एंट्रन्स. या बाजूने रस्ता आहे जायला मुख्य गाभाऱ्याकडे आणि ही मागची बाजू आहे. आपल्याला शूज इथे काढायला लागतील.
तर हे तर श्री वेळणेश्वर देवस्थान तामसतीर्थ करजगाव. आता आपण पुढे चाललो दाभोळच्या दिशेने. मध्ये मला वाटतं आणखी परशुरामाचं पण एक स्थळ आहे, ते कदाचित आपल्याला मिळेल बघायला. पण आता वेळ बराच झालेला आहे, 12 वाजून गेले आणि आपल्याला रत्नागिरीला पोहोचायचं आहे. म्हणजे साधारण 200 किलोमीटरच्या आसपास. मस्त रस्ता आहे नागमोडी वळणांचा. दापोली तालुक्यातल्या जितक्या पण जागा समुद्राजवळच्या, तर तिकडे सगळीकडे तुम्हाला होमस्टे अगदी 2-2 मिनिटाच्या अंतरावर मिळतील. आणि खरोखर सुंदर होमस्टे आहेत, असे पण नाही की कोणती तरी एक छोटीशी नदी आहे सुंदर. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत बुरुंडीला. बुरुंडी म्हटलं की आफ्रिकेमधलं एक अतिशय गरीब असं राष्ट्र आहे बुरुंडी. पण त्याच्या अगदी उलट आपल्या भारतातलं हे बुरुंडी, दापोली तालुक्यातलं निसर्ग सौंदर्याने नटलेलं अतिशय सुंदर असं हे बुरुंडी गाव. इथे पण एक सुंदर मंदिर आहे. आणि इथे बघा मस्जिद. म्हणजे भारतामध्ये आपल्या सर्व धर्म समभाव आहे. हे आहे बुरुंडी बंदरची मस्जिद, जामा मस्जिद. आणि हे आहे बुरुंडी बंदर. आपल्या मच्छीमार बांधवांच्या होड्या इथे साकारलेल्या दिसत आहेत. आपल्याला वेळेचा अभाव असल्यामुळे थोडस लवकर लवकर जायला होतंय, थोडी घाई करायला लागते. आतापर्यंत आपण कर्दे, लाडगर, मुरुड बीच बघितले. आणि त्या बीचच्या जवळ जेवढी घरं होती ना, ती आता आधुनिक घरं झालेली आहेत. पण हे बुरुंडी त्याला अपवाद आहे. बुरुंडीमध्ये बहुतेक सगळी मी अशी पारंपरिक घरच पाहिली, जी जुन्या काळात बांधलेली आणि त्याचं जतन केलेलं आहे. आणि हा रस्ता इकडे चालला दाभोळकडे. पुढच्या स्टॉपला आता आपण भेटू. एखादं कोणतं पर्यटन स्थळ जर रस्त्यात दिसलं तर आपण थांबू, नाही तर थेट दाभोळ. आपल्याला एक पेट्रोल ब्रेक घ्यावा लागेल, कारण पेट्रोल हाफ पेक्षा कमी झालेलं आहे, हाफ टँक पेक्षा कमी झालेलं आहे. आणि आपल्याला पुढचा बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. हा जो परिसर तुम्ही पाहताय हे आहे कोळथरे. पण कोळथरे आपल्याला बीच साईडला जायला नाही मिळालेलं,
कारण तो रस्ता थोडासा आतमध्ये आहे आणि आपल्याला दाभोळला जायचंय. ते दाभोळ इथून 17 किलोमीटर आणखी आहे. आणि हा बघा टिपिकल कोकणी रस्ता, सुंदर एकदम. झाडांची अशी कमानी होते ना, ती अतिशय सुंदर दिसते. समोर बघा कोळथरे इथून 3 किलोमीटर खाली आहे. हॉटेल कोकण स्पर्श. घाट रस्ता आहे आणि तीव्र उतार आहे. आणि इथून दाभोळ 12 किलोमीटर अंतरावर राहिलेला आहे. आणि हे सुंदर जे गाव दिसतंय तुम्हाला, हे आहे पंचनदी. आता हे पंचनदी नाव या गावाला का पडलं, हा थोडा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे मला तरी माहित नाही. पंचनदी कदाचित तिथे 5 नद्यांचा संगम होत असावा, पण कोणत्या 5 नद्या ते आपल्याला पाहावं लागेल. आणि सुंदर व्हॅली दिसते तिकडे आणि नदी सुद्धा आहे तिकडे. ती मला वाटतं पंचनदी नदी असावी. दाभोळीकडून 9 किलोमीटर आहे. रस्त्याचं पॅचवर्क चालू आहे. बोर्ड लावलेला आहे. दापोली 22 किलोमीटर लेफ्टला, पन्हाळे काजी 24 किलोमीटर, पांडवकालीन लेणी. आपण इकडे नक्कीच जाऊ. आणि सरळ गेल्यावरती दाभोळ 7 किलोमीटर, गुहागर 20 किलोमीटर, चिपळूण 64 किलोमीटर आणि रत्नागिरी 113 किलोमीटर. राई भातगाव पुलमार्गे. स्प्राईट वगैरे काहीतरी मिळतं का बघूया.